नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा साठ्याच्या करंज्या करणार आहोत। या करंजीला खूप सारे पदर सुटतात आणि 8 ते 10 दिवस या करंज्या आपण बनवून ठेवल्या तर छान अशा आरामात राहतात। चला तर लगेचच आता आपण बनवायला घेऊया। ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 कप एवढा मैदा लागणार आहे। अर्धा कप आपण बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे चांगलं आपण पिठं मिक्स करून घेऊया। एका साईडला मी तेल गरम करायला ठेवले। आपल्याला 3 चमचे एवढं कडकडीत तेलाचं मोहन ह्यावरती घालायचं आहे। आता हे मोहन आपण ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण ते चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण हाताने चांगलं एकसारखं सगळ्या पिठाला हे मोहन चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता हे मोहन आपलं बरोबर बसले की नाही पिठावर हे बघण्यासाठी आपण असं मूठ वळून बघायची। पिठाचा गोळा झाल्यावर समजायचं की छान असं मोहन आपल्या पिठामध्ये एकसारखं लागलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। आपण नेहमी चपातीला जसं कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे कणिकसुद्धा मळायचं आहे। जास्त घट्टही मळायचं नाही आहे। हे बघा, इथे आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता हे आपण झाकण ठेवून अर्धा तास आपण असंच ठेवणार आहोत, कारण आपण ह्या पिठामध्ये रवा मिक्स केला आहे। रवा चांगला फुलण्यासाठी आपण अर्धा तास हे असंच ठेवून देणार आहोत। आणि इथे आता तोपर्यंत आपण ओल्या नारळाचं चूरण बनवून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेते। या तुपामध्ये आपल्याला 1 चमचा एवढ्या ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते चांगलं इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मी इथे काजू बदाम बारीक पूड करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता। मनुकासुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा एवढे खसखस घेतलेले आहे। खसखस पण आपल्याला ह्या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे ती पण चांगली भाजली जाईल आणि तिचा कच्चटपणा 1 मिनिट आपण चांगलं असं परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ओलं नारळाचं कीस घालायचं आहे। ते ओलं खोबरं मी 1 नारळ फोडून घेतलेलं आहे, त्याचं हे ओलं खोबरं आहे। एक साधारण 1.5 वाटी एवढं हे ओलं खोबरं आहे। आता हे खोबरं आधी सुरुवातीला आपण हे तुपामध्ये चांगलं परतून घेऊया, म्हणजे त्यातील जर ओलावा असतो तो निघून जाईल, कारण आपल्याला ह्या 8 ते 10 दिवस करंज्या ठेवायच्या आहेत। त्यामुळे ओलं खोबरं आधी सुरुवातीला आपण तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे। आता 1.5 कप एवढ्या ओल्या खोबऱ्यासाठी आपल्याला पाऊण कप एवढं मी गूळ वापरते। गुळाचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता ह्यामध्ये। आता गूळ पण ह्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटांमध्येच इथे आपलं चूरण तयार होईल। गूळ ह्यामध्ये चांगलं विरघळल्यानंतर इथे आपलं चूरण चांगलं तयार होतं। हे बघा, इथे चूरण आता झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालते। वेलची पावडर चांगली मिक्स करून झाल्यानंतर आपलं इथे चूरण आता तयार झालेलं आहे। हे चूरण आता आपण थंड करायला ठेवूया। आता अर्ध्या तासानंतर आपण हे बघूया। हे बघा, इथे हे पीठ आता घट्ट झालेलं आहे। मगाशी आपण जसं मळलं होतं त्यापेक्षा आता हे पीठ थोडं घट्ट झालेलं आहे। आता हे घट्ट झालेलं पीठ आपल्याला थोडं सैलसर करायचं आहे। त्यासाठी खलबत्त्याने मी असं इथे कुटून घेते, म्हणजे हा पीठ थोडं सॉफ्ट होणार आहे। 5 मिनिटं आपण हे पीठ चांगलं कुटून घेऊया। सगळ्या बाजूने पीठ आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे। आणि हे बघा, पीठ आता इथे सॉफ्ट झालेलं आहे। आता हे पीठ आपण हाताने पुन्हा थोडंसं असं मळून घेऊया आणि ह्याचे असे 4 आपण गोळे तयार करून घेणार आहोत। आता इथे आधी आपण साठा बनवून घेऊया। त्यासाठी मी ह्या एका वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे। ह्या 2 चमचे तुपामध्ये आपल्याला 3 चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर या तुपामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं जसं मिक्स करत जाऊ तसं तूप सैलसर होत जातं आणि कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये चांगलं मिक्स होऊन त्याची चांगली पेस्ट तयार होते। जर तुम्हाला इथे थोडंसं ड्राय वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा 1 चमचा तुपाचं प्रमाण वाढवू शकता। आपल्याला ही अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपला हा साठा तयार झालेला आहे।
आता इथे आपण जे तयार केलेले पिठाचे गोळे होते त्याच्या आपल्याला पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, ही अशी एवढी आपल्याला ही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। अशाच आता मी त्या 4ही पोळ्या लाटून घेते आणि आता आपल्याला पोळ्या सगळ्या लाटून झाल्यात। आता आपल्याला ह्याच्यावरती साठा लावायचा आहे। 1 चमचा एवढा साठा आपल्याला लागेल एका पोळीसाठी। आता तो आधी 1 चमचा साठा आपण घेतल्यानंतर तो हाताने आपल्याला एकसारखा संपूर्ण पोळीवर चांगला असं पसरून घ्यायचा आहे। सगळीकडे एकसारखा असा कडेला पण आपल्याला तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आणि हा साठा लावून झाल्यानंतर त्याच्यावर आता आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा साठा लावायचा आहे। अशाच पद्धतीने आपण ह्या 4ही पोळ्यांवर साठा लावून घेऊया। आणि इथे जी आपली वरची शेवटची पोळी आहे त्याच्यावरती सुद्धा आपण साठा लावून घेऊया। सगळं एकसारखं सगळीकडनं आपण लावून घेणार आहोत। आणि इथे आता आपल्याला ते घट्ट असं त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अलगद असं आपण घट्ट असं दाबत पुढे पुढे सरकवत जायचं आहे आणि एक चांगला त्याचा रोल तयार करून घेऊया। आतल्या बाजूला सुद्धा आपण साठा लावल्यामुळे आपल्या इथे करंज्या मस्त अशा खुसखुशीत होणार आहेत आणि खूप सारे त्याला पदर सुटणार आहेत। हे बघा, आता इथे हा जाडा असा रोल तयार झाला आहे। त्याला आपल्याला हलक्या हाताने असं थोडंसं लांब असं करायचं आहे म्हणजे आणि सुरीने आत्ता आपण ह्याच्या साईडच्या कडा कट करून त्याचे असे हे गोळे तयार करून घेणार आहोत। आता इथे पुरी लाटताना आपल्याला हे असं क्रॉस असं आधी प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे चांगले असे पदर सुटतील आणि ह्याच डायरेक्शनने आपल्याला त्याची पुरी आता लाटायची आहे। हे बघा, इथे आता आपली ही पुरी मस्त अशी लाटून झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरती चुरण भरून करंजी तयार करणार आहोत। 1 चमचा इथे मी चुरण ह्यामध्ये भरलेला आहे। आता ह्याच्यात दोन्ही साईडच्या कडा आपल्याला एकत्र करायच्या आहेत। दोन्ही कडा आपण अशा उचलून घ्यायच्या आहेत आणि साईडने असं प्रेस करायचं आहे। चांगलं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे करंजीचं सारण आतलं चुरण बाहेर येणार नाही। हे बघा, हे असं आपण इथे आता असं सुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे त्याच्या पुढच्या बाजूला सुद्धा छान असे पदर येतात। आता आपण इथे काय करणार आहोत, थोडीशी डिझाईन येण्यासाठी आता आपण काट्या चमच्याने त्याच्या साईडच्या कडा अशा एक दाबून घेणार आहोत। हे बघा, अशा आपल्याला ह्या साईडच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशी साईडला डिझाईन तयार होते। आता ह्याच पद्धतीने आपण पिठाचा गोळा तिरका प्रेस करून त्याची पुरी लाटून त्याच्या करंज्या तयार करून घेणार आहोत। हे बघा, मस्त अशा पदर सुटणाऱ्या इथे आपल्या करंज्या तयार होणार आहेत। आपण 1 वाटी मैदा घेतला होता आणि अर्धा वाटी रवा घेतला होता। ह्या एवढ्या साहित्यामध्ये आपल्या मध्यम आकाराच्या 15 ते 20 करंज्या इथे तयार होणार आहेत। हे बघा, इथे आता ही आपली करंजी तयार झालेली आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे आधी सुद्धा करंजी आपण काट्या चमच्याने ह्याला डिझाईन करून घेणार आहोत किंवा तुम्ही साईडच्या कडा फोल्ड करून सुद्धा घेऊ शकता, तरीही ती डिझाईन छान वाटेल। आणि आता हे बघा, इथे आता आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या तळायला घेणार आहोत। त्यासाठी इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। स्लो टू मीडियम अशी ठेवायची आहे, अगदी स्लो पण नाही ठेवायची आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या करंज्या तळताना सारखं आपण असं हलवत राहायचं नाही आहे कारण ते पदर हळूहळू एक एक सुटत असतात, म्हणून आपण हळूहळू त्या करंज्या तळायच्या असतात आणि करंज्या ह्या आतून पण चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवणार आहोत आणि चांगल्या करंज्या इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर काय होईल, करंज्या वरच्या बाजूने तळल्या जातील आणि आतल्या बाजूला त्या तशाच कच्च्या राहतील आणि त्यामुळे काय होईल, आपली करंजी खुसखुशीत होणार नाही, लगेच ती मऊ पडेल। म्हणून इथे आपल्याला करंजी तळताना विशेष काळजी घ्यावी लागेल। आपल्याला स्लो टू मीडियम अशीच मध्यम आचेवर आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे आणि हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही करंजी चांगली तळून घ्यायची आहे म्हणजे ह्या करंज्या चांगल्या आपल्या 8 ते 10 दिवस मस्त अशा आरामात राहतील। आणि आता ह्याच पद्धतीने आपण बाकी सर्व करंज्या तळून घेणार आहोत। आणि हे बघा, इथे आता आपल्या मस्त अशा खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता आपल्या करंजीला मस्त असे पदरसुद्धा सुटलेले आहेत। थंड झाल्यानंतर आपण हे एअरटाईट कंटेनरमध्ये चांगल्या डब्यामध्ये असे भरून ठेवायचे।
हे बघा, इथे मी तुम्हाला एक करंजी मोडून दाखवते की ती मस्त खुसखुशीत आपली इथे करंजी तयार झालेली आहे आणि आतल्या बाजूने ती मस्त अशी फ्राय झालेली आहे. तुम्हाला आज आपण नारळी पौर्णिमा विशेष तयार केलेल्या खुसखुशीत अशा साठ्याच्या करंज्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.